विद्यार्थी मित्रांनो, 12वी तत्त्वज्ञान विषयाच्या ई-तासिकेमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासामध्ये पाश्चात्य तत्त्वज्ञानातील कारण विचार हा मुद्दा पूर्णपणे अभ्यासलेला होता आणि त्यानंतर दुसऱ्या मुद्द्याला आपण अभ्यास करायला सुरुवात केली होती, ॲरिस्टॉटलचे कारणसंबंधी विचार। त्यामध्ये आपण कालच्या तासात ॲरिस्टॉटलची चतुर्विध कारण सिद्धांत इथपर्यंत आलो होतो। ॲरिस्टॉटलचा चतुर्विध सिद्धांत हा सिद्धांत कारण कल्पनेसंबंधी आहे। याचा अभ्यास आपणास आजच्या तासिकेत करावयाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, ॲरिस्टॉटलच्या मतानुसार आपण काल अभ्यासलेला आहे की एखादी वस्तू, एखादा घटक, एखादा पदार्थ, एखादी गोष्ट अस्तित्वात येण्यासाठी किंवा निर्माण होण्यासाठी, जगातील विश्वातील एखादी वस्तू अस्तित्वात येण्यासाठी, निर्माण होण्यासाठी ज्या घटकांची आवश्यकता असते त्या घटकांच्या आधारावर ॲरिस्टॉटलने कारणाचे 4 प्रकार केलेले आहेत आणि त्या घटकांवर आधारितच ॲरिस्टॉटलची चतुर्विध कारण सिद्धांत अवलंबलेला आहे की जगातील वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, घटना, गोष्टी, घटक अस्तित्वात येण्यासाठी किंवा निर्माण होण्यासाठी जे घटक आवश्यक असतात त्या घटकांना अनुसरून, त्या घटकांवर आधारित ॲरिस्टॉटलने चतुर्विध कारण सिद्धांत मांडलेला आहे आणि त्या चतुर्विध कारण सिद्धांतामध्ये ॲरिस्टॉटलने कारणाचे 4 प्रकार केलेले आहे। त्यातील पहिला प्रकार आहे कारणाचा, जो ॲरिस्टॉटलने केलेला आहे तो प्रकार आहे उपादान कारण। चतुर्विध कारण कल्पना जी ॲरिस्टॉटलने मांडलेली आहे त्यातील पहिला प्रकार आहे उपादान कारण, ज्याला आपण दुसरं नाव देऊ शकतो, ज्याला आपण द्रव्य कारण असंही म्हणू शकतो, आता उपादान कारण किंवा द्रव्य कारण कशाला म्हणायचं, त्याची व्याख्या काय होऊ शकते, तर ज्यामध्ये बदल घडून वस्तूची निर्मिती होते, ज्या घटकामध्ये बदल घडून वस्तूची निर्मिती होते ते द्रव्य म्हणजे उपादान कारण होय किंवा ते द्रव्य म्हणजे द्रव्य कारण होय। की ज्यामध्ये बदल घडून येतो आणि एखाद्या वस्तूची, एखाद्या गोष्टीची, एखाद्या पदार्थाची निर्मिती होत असते त्या द्रव्याला उपादान कारण किंवा द्रव्य कारण असे ॲरिस्टॉटलने म्हटलेले आहे। किंवा दुसरी व्याख्या आपण काय करू शकतो की एखाद्या वस्तूच्या निर्मितीसाठी, एखाद्या वस्तूच्या अस्तित्वासाठी ज्या मूलद्रव्याची आवश्यकता असते, त्या मूलद्रव्याला उपादान कारण असे म्हणतात। त्या मूलद्रव्याला काय म्हणतात? उपादान कारण असे म्हणतात किंवा त्यालाच आपण द्रव्य कारण असे म्हणतो। याला आणखीन जर थोडंसं सोपं करून जर सांगायचं असेल तर एखाद्या वस्तूच्या निर्मितीसाठी लागणारा जो कच्चा माल आहे, रॉ मटेरियल आहे, त्या कच्च्या मालाला उपादान कारण असं म्हटलं जातं। आपल्या सामान्य भाषेमध्ये, व्यावहारिक भाषेमध्ये सांगायचं असेल तर आपणास भाकरी तयार करायची आहे तर त्याच्यासाठी लागणारं रॉ मटेरियल, कच्चा माल काय आहे? अगदी बरोबर आहे, पीठ पाहिजे। म्हणजे या ठिकाणी एखाद्या वस्तूच्या निर्मितीसाठी ज्या मूलद्रव्याची आवश्यकता असते त्या मूलद्रव्याला उपादान कारण किंवा त्यालाच द्रव्य कारण असं म्हटलं जातं। किंवा दुसरी व्याख्या काय सांगितली होती मी की ज्यामध्ये बदल घडून
ज्यामध्ये बदल घडून वस्तू निर्माण होते ते द्रव्य म्हणजे उपादान कारण किंवा द्रव्य कारण होय. अशा कारणाचा पहिला प्रकार ॲरिस्टॉटलने केलेला आहे. आता याच्यात उदाहरण जर द्यायचं असेल तर दगडापासून शिल्पाची निर्मिती होत असते, सोन्यापासून अलंकाराची निर्मिती होत असते, पाण्यापासून बर्फाची निर्मिती होत असते आणि आत्ता सांगितलेलं उदाहरण पिठापासून भाकरीची निर्मिती होत असते. आता या ठिकाणी मी जी उदाहरणं सांगितली पहा की एखादं शिल्प तयार करायचं आहे तर ते कशापासून तयार होतं? दगडापासून तयार होतं. काय तयार केलं जातं? शिल्प तयार केलं जातं. दुसरं उदाहरण काय दिलं मी तुम्हाला की सोने आहे, सोने याच्यापासून काय तयार केलं जातं? वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार तयार केले जातात. तिसरं उदाहरण दिलं होतं मी तुम्हाला पाणी आहे, पाणीपासून काय तयार केलं जातं? बर्फ तयार केलं जातं. चौथं उदाहरण काय दिलं होतं? पीठ आहे, त्याच्यापासून काय तयार केलं जातं? भाकरी तयार केली जाते, पोळी तयार केली जाते. आता या ठिकाणी ज्यामध्ये बदल घडतो, दगड आहे त्यामध्ये बदल घडतो आणि शिल्पाची निर्मिती होते. म्हणजे ज्यामध्ये बदल घडतो त्या द्रव्याला उपादान कारण असे म्हटले जाते किंवा ज्या मूलद्रव्यापासून एखाद्या वस्तूची निर्मिती होते, ज्या मूलद्रव्यापासून ही मूलद्रव्य एखाद्या वस्तूची निर्मिती होते त्याला उपादान कारण असे म्हटलं जातं. तर या ठिकाणी हा कारणाचा पहिला प्रकार ॲरिस्टॉटलने केलेला आपण पाहिलेला आहे. आता ॲरिस्टॉटलच्या चतुर्विध कारण सिद्धांतामध्ये असलेला दुसरा कारण प्रकार आहे आकारिक कारण. काय नाव आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचं? आकारिक कारण. असं दुसऱ्या कारणाचा प्रकार ॲरिस्टॉटलने चतुर्विध कारण सिद्धांतामध्ये सांगितलेला आहे. दुसरा कारण प्रकार आहे आकारिक कारण. आकारिक कारण. आता जसं उपादान कारणाला आपण द्रव्य कारण असे दुसरे नाव दिलेले आहे, तसे आकारिक कारणालाही एक नाव आहे की याला आपण आकारिक कारणही म्हणू शकतो किंवा याला आपण तात्विक कारण असेही म्हणू शकतो किंवा याला आपण तात्विक कारण असंही म्हणू शकतो. हा चतुर्विध कारण सिद्धांतातला दुसरा प्रकार ॲरिस्टॉटलने केलेला आहे. आता आकारिक कारण किंवा तात्विक कारण कशाला म्हणायचं आहे की मनातील कल्पना किंवा चित्र ज्यामुळे वस्तूचा आकार निर्धारित होतो. मनातील कल्पना किंवा चित्र ज्यामुळे वस्तूचा आकार निर्धारित होतो ती कल्पना किंवा चित्र, मनात निर्माण होणारी ती कल्पना किंवा चित्र म्हणजे आकारिक कारण होय किंवा तात्विक कारण होय. किंवा दुसरी व्याख्या काय करू शकतो की द्रव्य कारणाचे कार्यात रूपांतर होत असताना द्रव्याला जे रूप प्राप्त होते, द्रव्याला जो आकार प्राप्त होतो त्याला आकारिक कारण असे म्हणता येऊ शकते. अशा दोन व्याख्या आपण करू शकतो. आता या ठिकाणी उदाहरण जर आपणास घ्यावयाचं असेल आकारिक कारणाचं, तर उदाहरण आपण आत्ता जी उदाहरण घेतलेली आहेत पहिल्या कारणाचा प्रकार अभ्यासताना तीच उदाहरणं आपण परत पाहूया की एखाद्या दगडातून मूर्तिकार एखाद्या शिल्पाची निर्मिती करतो. मग शिल्पकाराच्या मनातील शिल्पाची जी कल्पना आहे, निर्मितीपूर्वी त्याच्या मनामध्ये असणारी जी कल्पना आहे किंवा जे चित्र आहे शिल्पासंबंधी, ती कल्पना किंवा चित्र म्हणजे या ठिकाणी आकारिक कारण होतं. सोनाराच्या मनातील अलंकाराची कल्पना, अलंकार निर्मितीपूर्वी त्या सोन्यातून अलंकार निर्माण करण्यापूर्वी सोनाराच्या मनामध्ये जी कल्पना किंवा चित्र निर्माण असते त्याला आपण आकारिक कारण किंवा तात्विक कारण असे म्हणू शकतो. आता ॲरिस्टॉटलच्या कारण सिद्धांतातील तिसरा प्रकार जो आहे तो आहे निमित्त कारण. तो कोणता आहे? निमित्त कारण. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा, आपण प्रत्येक कारण प्रकाराला दुसरं समानार्थी नाव दिलेलं आहे. उपादान कारणाला द्रव्य कारण, आकारिक कारणाला तात्विक कारण,
निमित्त कारणालाही दुसरं नाव आहे, याला आपण गती कारण असं म्हणू शकतो. गती कारण असंही म्हणू शकतो. आता निमित्त कारण कशाला म्हणणार, त्याची व्याख्या काय आहे, तर उपादान कारणाला, लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो, उपादान कारणाला म्हणजे मूलद्रव्याला, उपादान कारणाला विशिष्ट आकार देणारी शक्ती, उपादान कारणाला विशिष्ट आकार देणारी शक्ती किंवा व्यक्ती, उपादान कारणाला विशिष्ट आकार देणारी शक्ती किंवा व्यक्ती म्हणजे ते काय असतं, निमित्त कारण, म्हणजेच ते असतं गती कारण. म्हणजे निमित्त कारण हे एखाद्या कार्यनिर्मितीला गती निर्माण करून देणारे कारण असते. निमित्त कारण हे काय असतं, एखाद्या कार्यनिर्मितीला गती निर्माण करून देणारे कारण असते, म्हणून निमित्त कारणाला गती कारण असंही म्हटलं जातं. आता एखाद्या वस्तूच्या निर्मितीमध्ये शिल्पाची निर्मिती आहे, तर या ठिकाणी कार्यनिर्मितीला, शिल्पाच्या निर्मितीला गती देणारा घटक कोणता आहे, अगदी बरोबर आहे, शिल्पकार. अलंकाराच्या निर्मितीला गती देणारा घटक कोणता आहे, सोनार. एखादी खुर्ची, पलंग वगैरे टेबल तयार करणारा, या वस्तूंच्या निर्मितीला गती देणारं कारण कोणतं आहे, सुतार. अशा पद्धतीने की उपादान कारणाला विशिष्ट आकार देणारी शक्ती किंवा व्यक्ती म्हणजे त्याला आपण निमित्त कारण किंवा त्याला आपण गती कारण असं म्हणतो. आता ॲरिस्टॉटलने कारणाच्या चतुर्विध सिद्धांतामध्ये जो चौथा प्रकार केलेला आहे, तो चौथा प्रकार कोणता आहे, त्याला अंतिम कारण असं नाव दिलेलं आहे. त्याला काय नाव दिलेलं आहे, अंतिम कारण असं नाव दिलेलं आहे. आता तुमच्या मनात असेल की सर यालाही दुसरं नाव आहे का, विद्यार्थी मित्रांनो अगदी बरोबर आहे, यालाही दुसरं नाही, याला आणखीन दोन नावं आहेत. याला प्रयोजन कारण असंही म्हटलं जातं, याला प्रयोजन कारण असंही म्हटलं जातं आणि यालाच हेतू कारण असंही म्हटलं जातं. अशी तीन समानार्थी नावं असणारी या चौथ्या कारण प्रकाराला आहे. अंतिम कारण, प्रयोजन कारण किंवा याला आपण हेतू कारण असंही म्हणू शकतो. मग आता हेतू कारण किंवा अंतिम कारण याची व्याख्या काय होऊ शकते की वस्तूच्या निर्मितीच्या पाठीमागचा हेतू किंवा उद्दिष्ट, वस्तूच्या निर्मितीच्या पाठीमागचा हेतू किंवा उद्दिष्ट याला अंतिम कारण, याला प्रयोजन कारण, याला हेतू कारण असं म्हटलं जातं. शिल्प बनवण्याच्या पाठीमागचा हेतू, शिल्प बनवण्याच्या पाठीमागचा हेतू, अलंकार बनवण्याच्या पाठीमागचा हेतू याला आपण अंतिम कारण, याला आपण प्रयोजन कारण किंवा याला आपण हेतू कारण असं म्हणू शकतो. आता हे जे कारणाचे आपण चार प्रकार अभ्यासलेले आहे, ही ॲरिस्टॉटलने मांडलेली कारणाची चतुर्विध कारण सिद्धांत आहे. कारणाचे चार प्रकार आहे. आता ॲरिस्टॉटलचे हे कारणाचे चार प्रकार मनुष्यनिर्मित वस्तूंना, मनुष्याने ज्या वस्तूंची निर्मिती केलेली आहे, मनुष्याने ज्या गोष्टींची निर्मिती केलेली आहे, मनुष्याने ज्या घटकांची निर्मिती केलेली आहे, अशा वस्तूंना चांगल्या प्रकारे हे चार कारणाचे प्रकार लागू पडतात. कोणी मांडलेले कारणाचे प्रकार, ॲरिस्टॉटलने. कशामध्ये मांडलेले, चतुर्विध सिद्धांतामध्ये. कोणते मांडलेले, उपादान कारण, अकारिक कारण, निमित्त कारण आणि अंतिम कारण. हे कारणाचे चार प्रकार मनुष्य निर्मित ज्या वस्तू आहेत, मनुष्य निर्मित जे घटक आहेत, मनुष्य निर्मित ज्या घटना आहेत, मनुष्य निर्मित ज्या गोष्टी आहेत यांना अगदी चांगल्या पद्धतीने लागू पडतात किंवा आपण लावू शकतो. परंतु आता मी परंतु म्हणतोय, परंतु निसर्गनिर्मित वस्तू आणि त्यांच्यातील बदल, निसर्गनिर्मित वस्तू आणि निसर्गाने निर्माण केलेल्या वस्तूत होणारे बदल, निसर्गनिर्मित वस्तू आणि त्यातील बदल यांचे स्पष्टीकरण करण्यासाठी
कोणाचे? निसर्गनिर्मित वस्तू आणि त्यांच्यातील बदल यांचे स्पष्टीकरण करण्यासाठी ॲरिस्टॉटलचा चतुर्विध सिद्धांत पुरेसा ठरत नाही, किंवा ॲरिस्टॉटलच्या चतुर्विध सिद्धांतात कारणाचे जे 4 प्रकार मांडलेले आहेत ते आपण निसर्गनिर्मित वस्तूंना किंवा त्यांच्यात होणाऱ्या बदलांना लावू शकत नाही किंवा लागू पडत नाही. अशा परिस्थितीमध्ये मी काय म्हटलं पहा विद्यार्थी मित्रांनो, गोंधळ करून घेऊ नका की ॲरिस्टॉटलने हे जे कारणाचे 4 प्रकार मांडलेले आहेत, हे कारणाचे 4 प्रकार अगदी व्यवस्थितपणे आपण मनुष्यनिर्मित वस्तूंना लावू शकतो किंवा लागू पडतात, अगदी व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे लागू पडतात. परंतु ज्या वस्तू निसर्गनिर्मित आहेत आणि त्यांच्यामध्ये जे होणारे बदल आहेत त्यांचं स्पष्टीकरण करण्यासाठी मात्र हे ॲरिस्टॉटलची चतुर्विध सिद्धांत किंवा ॲरिस्टॉटलचे कारणाचे 4 प्रकार पुरेसे ठरत नाही. अशावेळी ॲरिस्टॉटल म्हणतो की वनस्पतीपासून मनुष्यापर्यंत, लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो, वनस्पतीपासून मनुष्यापर्यंत सर्व सजीवांना आत्मा असतो. या विश्वामध्ये, या जगामध्ये मनुष्यापासून ते या विश्वात असणाऱ्या सर्व वनस्पतींमध्ये आत्मा असतो असे ॲरिस्टॉटलचे मत आहे. आणि आत्म्याला ग्रीक भाषेमध्ये एक विशिष्ट असा शब्द आहे आणि त्याला तो शब्द आहे सोएके. तो शब्द कोणता आहे? सोएके. कशाला? आत्म्याला. ॲरिस्टॉटलने या जगातील प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी, प्रत्येक सजीवाच्या ठिकाणी, प्रत्येक वनस्पतीच्या ठिकाणी आत्मा असतो असे मत मांडलेले आहे. आणि या आत्म्याला ग्रीक भाषेमध्ये सोएके असे म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सोएके असं म्हटलं जातं. आणि याला जर आपण इंग्रजीत जर लिहावायचं असेल तर त्याचा थोडासा उच्चार वेगळा होऊ शकतो. PSYCHE असा त्याचा इंग्रजीतला उच्चार आहे. आता ॲरिस्टॉटलच्या मतानुसार प्रत्येक मनुष्यामध्ये, या विश्वातील प्रत्येक मनुष्यामध्ये, प्रत्येक सजीवामध्ये, प्रत्येक वनस्पतीमध्ये असणारा हा जो आत्मा आहे तो आत्मा मूलतः गतीचे तत्व आहे. तो आत्मा मूलतः काय आहे? गतीचे तत्व आहे. आणि हे तत्व सजीवांच्या स्वरूपातच, या विश्वामध्ये, या जगामध्ये जे जे सजीव आहे त्यांच्या स्वरूपातच ते अंतर्भूत असते. अंतर्भूत असते याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो समाविष्ट असते, सामावलेले असते. प्रत्येक सजीवामध्ये आत्मा हे तत्व त्याच्या स्वरूपामध्येच समाविष्ट असते, अंतर्भूत झालेले असते. त्यामुळे या विश्वातील, या जगातील प्रत्येक सजीव हालचाल करू शकतात. काय करू शकतात? हालचाल करू शकतात. या विश्वातील प्रत्येक सजीव हालचाल का करू शकतो? कारण या विश्वातील प्रत्येक सजीवाच्या ठिकाणी त्याच्या स्वरूपामध्येच आत्मा हे तत्व कसे असते? समाविष्ट असते, अंतर्भूत असते. असे कोणाचे मत आहे? ॲरिस्टॉटलचे मत आहे. परंतु आता हे झालं सजीवांच्या बाबतीत. या जगामध्ये, या विश्वामध्ये फक्त सजीव गोष्टीच आहेत का? फक्त सजीव घटकच आहेत का? तर नाही. या विश्वामध्ये सजीव घटकांसोबत निर्जीव घटकही आहे. मग त्यांच्यामध्ये हालचाल घडण्यासाठी, त्यांच्यामध्ये गती निर्माण होण्यासाठी त्यासंबंधी ॲरिस्टॉटलने काही विचार मांडलेले आहेत का? आहे की निर्जीव वस्तू बाह्य बलाशिवाय हालचाल करू शकत नाही. सजीव वस्तू हालचाल करतात कारण त्यांच्या स्वरूपामध्येच आत्मा हे तत्व सामावलेलं असतं आणि आत्मा हे तत्व मुळातच गतिशील असतं, त्यामुळे ते हालचाल करतात. परंतु निर्जीव वस्तू या बाह्य बलाशिवाय हालचाल करू शकत नाहीत. मग त्यांना हालचालीसाठी, निर्जीव वस्तूंना हालचालीसाठी बाहेरून ऊर्जा पुरवावी लागते. निर्जीव वस्तूंना हालचाल करण्यासाठी बाहेरून ऊर्जा पुरवावी लागते. सजीवांमध्ये मात्र त्याची गरज नसते, कारण सजीवांमध्ये
मूलतः गतीचे असणारे तत्व आत्मा हे अगोदरच अंतर्भूत म्हणजे समाविष्ट असते, म्हणून सजीवांना गरज नसते. परंतु या विश्वामध्ये, या जगामध्ये ज्या निर्जीव गोष्टी आहेत त्यांना हालचाल करण्यासाठी बाहेरून ऊर्जा पुरवावी लागते, बाहेरून शक्ती पुरवावी लागते, तर ते हालचाल करतात. परंतु सजीवांमध्ये मात्र त्याची आवश्यकता, त्याची गरज नसते. कारण त्यांच्या शरीरामध्येच त्यांचा विकास घडवून आणणारे सजीवांच्या, त्यांच्या म्हणजे सजीवांच्या, त्यांच्या शरीरामध्येच, सजीवांच्या शरीरामध्येच त्यांचा विकास घडवून आणणारे एक बल कार्यरत असते, असे ॲरिस्टॉटलचे मत आहे. आणि त्या बलामुळेच ज्यावेळेस अनुकूल परिस्थिती निर्माण होते, अनुकूल स्थिती निर्माण होते, अनुकूल स्थिती मिळते, अशा वेळी त्यातून नवीन गोष्टीची निर्मिती होत असते. त्यासाठी ॲरिस्टॉटलने एक उदाहरण दिलेलं आहे, खूप छान आणि अतिशय सोपं उदाहरण आहे, की एखाद्या बीजातून जर त्याला अनुकूल परिस्थिती मिळाली, त्याला काय मिळाली, अनुकूल परिस्थिती मिळाली, तर त्या बीजातून काय फुटतो, अंकुर फुटतो. त्या अंकुराचं नंतर वृक्षात रूपांतर होतं, त्या वृक्षाला नंतर फळे आणि फुले लागतात आणि त्यानंतर परत बीजांची निर्मिती होत असते. परत काय होत असते, बीजांची निर्मिती होत असते. म्हणजे सजीवामध्ये या प्रकारचे बदल हे अंतर्गत बलांमुळे होत असतात. सजीवांमध्ये या प्रकारचे बदल कसे होत असतात, अंतर्गत बलांमुळे होत असतात. आणि अंतर्गत होणाऱ्या, सजीवांच्या ठिकाणी अंतर्गत होणाऱ्या बदलांसाठी ॲरिस्टॉटलने एक विशिष्ट असा शब्द वापरलेला आहे. आणि तो विशिष्ट असा शब्द कोणता आहे, तर तो विशिष्ट असा शब्द आहे अँटिलेची. तो विशिष्ट असा शब्द कोणता आहे, अँटिलेची शब्द आहे. तो शब्द काय आहे आणि त्याचा अर्थ काय होतो, आपण आता त्याचं सविस्तर अभ्यास या ठिकाणी करूया. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आता काय सांगितलं की सजीवांमध्ये सोयके म्हणजे आत्मा हे तत्व त्याच्या स्वरूपातच समाविष्ट असतं. आणि आत्मा किंवा सोयके हे तत्व मूलतः गतीचे तत्व आहे. त्यामुळे सजीवांना, या जगातील सजीवांना हालचालीसाठी बाहेरून गती घेण्याची, बाहेरून शक्ती घेण्याची, बाहेरून ऊर्जा घेण्याची गरज नाही, आवश्यकता नाही. परंतु निर्जीव वस्तूंना मात्र हालचालीसाठी बाहेरून ऊर्जा पुरवावी लागते, बाहेरून शक्ती पुरवावी लागते. परंतु सजीवांच्या शरीरामध्ये यांचा विकास घडवून आणणारे, हालचालीचा विकास घडवून आणणारे एक बल कार्यरत असते. आणि त्या बलामुळेच, सजीवांच्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या त्या विशिष्ट बलामुळेच एखादी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की त्यातून, त्या बीजातून अंकुराची निर्मिती होते, अंकुराचं वृक्ष बनतो, वृक्षाला फळे आणि फुले लागतात आणि परत त्यातून बीजांची पुनर्निर्मिती होत असते. हे सर्व जे बदल होत असतात हे सर्व अंतर्गत बलांमुळे होत असतं. हे सर्व कशामुळे घडून येत असतं, अंतर्गत बलांमुळे घडून येत असतं. आणि या बलांसाठी ॲरिस्टॉटलने अँटिलेची हा शब्द वापरलेला आहे. अँटिलेची हा शब्द वापरलेला आहे. यावर आपणास शॉर्ट नोटचा प्रश्न येऊ शकतो, म्हणून या शब्दावर मी एवढा जोर देत आहे. अँटिलेची, याला आपण इंग्रजीत जर लिहायचं असेल, इंग्रजीत लिहिलंच पाहिजे का, आग्रह नाही, पण लिहिलं तर अगदी चांगलं असतं. अँटिलेची, ENTELECHY, अँटिलेची हा शब्द अंतर्गत बलांसाठी ॲरिस्टॉटलने वापरलेला आहे. आता हा जो ग्रीक शब्द अँटिलेची आहे तो सजीवांमध्ये असणाऱ्या अंतर्गत बलांसाठी ॲरिस्टॉटलने वापरलेला शब्द आहे. या जगात असणारे सजीव असो किंवा निर्जीव असो, या जगात असणारे सजीव असो किंवा निर्जीव असो, गतीखेरीज, गतीशिवाय, ऊर्जेशिवाय, शक्तीशिवाय त्यांच्यामध्ये बदल घडून येत नाही. या जगामध्ये, या विश्वामध्ये
जे काही सजीव असतील, सजीव गोष्टी असतील किंवा ज्या काही निर्जीव गोष्टी असतील, या सजीव असणाऱ्या गोष्टींमध्ये किंवा निर्जीव असणाऱ्या गोष्टींमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल घडून येऊ शकत नाही जोपर्यंत गती त्यांना मिळणार नाही, जोपर्यंत ऊर्जा त्यांना मिळणार नाही, जोपर्यंत शक्ती त्यांना मिळणार नाही. मग सजीव वस्तूंमध्ये ऊर्जा, शक्ती, बल हे अंतर्भूत असतं, समाविष्ट असतं. परंतु निर्जीव वस्तूंना, लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी, परंतु निर्जीव वस्तूंना दुसरी कुठली तरी वस्तू बाहेरून, दुसरी कुठली तरी वस्तू बाहेरून गती पुरवत असते, दुसरी कुठली तरी वस्तू बाहेरून गती पुरवत असते. आणि एखाद्या निर्जीव वस्तूला, ही निर्जीव वस्तू दुसरी वस्तू बाहेरून ऊर्जा पुरवते. परंतु ही वस्तू जर निर्जीवच असेल, म्हणजे लक्षपूर्वक ऐका, एखादी निर्जीव वस्तू आहे आणि त्याला बाहेरून ऊर्जा पुरवणारी वस्तू ही जर निर्जीवच असेल, तर या दुसऱ्या वस्तूलाही ऊर्जा पुरवणारी तिसरी वस्तू असली पाहिजे. असं जर आपण करत गेलो की समजा ही क्रमांक 1, 2, 3, 4 असं कितीही असू शकतं. पहिल्या वस्तूच्या ठिकाणी निर्जीव वस्तू आहेत 1, 2, 3, 4 अशा अनेक. यांच्या ठिकाणी पहिल्या वस्तूच्या ठिकाणी गती निर्माण करण्यासाठी दुसऱ्या वस्तूची गरज आहे. आणि ही दुसरी वस्तू जर ही सुद्धा निर्जीव असेल, तर मग याच्यामध्ये गती निर्माण करणारी तिसरी गोष्ट पाहिजे. तिसरी ही गोष्ट निर्जीव असेल तर त्याच्यासाठी चौथी. असं जर आपण पाठीमागं कारण शृंखलेमध्ये गेलो तर हा प्रवास आपला अंतहीन ठरतो, आपणास कारण मिळणार नाही. आता हा जो निर्माण होणारा विचारातील वेगळेपणा आहे की यांना बाहेरील वस्तूंना गती कोण पुरवतो याचा शोध जर आपण असा घेतला तर हा शोध आपला अंतहीन ठरतो. म्हणजे आपणास त्याचं उत्तर, निश्चित असं उत्तर आपणास सापडत नाही. मग तार्किक दृष्टिकोनातून याला आपण अनावस्था प्रसंग असं म्हणतो. तार्किक दृष्टिकोनातून की जिथं आपणास एखाद्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही किंवा त्याचा शेवट सापडत नाही, त्याला आपण तार्किक दृष्टिकोनातून अनावस्था प्रसंग असं म्हणतो. आणि हा निर्माण होणारा अनावस्था प्रसंग टाळण्यासाठी ॲरिस्टॉटलने एक कल्पना स्वीकारलेली आहे. आणि ॲरिस्टॉटलने अनावस्था प्रसंग टाळण्यासाठी, अनावस्था प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी किंवा अनावस्था प्रसंग टाळण्यासाठी जी कल्पना स्वीकारलेली आहे ती कल्पना आहे अचल चालकाची. ती कल्पना कशाची आहे? अचल चालकाची. याला आपण इंग्रजीमध्ये अनमूव्ड मूवर असं म्हणतो. तर अचल चालक ही संकल्पना ॲरिस्टॉटलने मांडून जो तार्किक अनावस्था प्रसंग निर्माण होतो त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. आता या कल्पनेप्रमाणे अचल चालक, ॲरिस्टॉटलने जी कल्पना मांडलेली आहे या कल्पनेप्रमाणे ईश्वरामध्ये अचल चालक हे कोणाला म्हटलेलं आहे? ॲरिस्टॉटलने ईश्वरासंबंधी वापरलेला शब्द आहे. कोणासंबंधी वापरलेला आहे? ईश्वरासंबंधी मांडलेला शब्द आहे. तर ॲरिस्टॉटलच्या मतानुसार अचल चालक या स्वरूपात जो ईश्वर आहे, या ईश्वरामध्ये जडाचा अंश मात्रही नाही. या ईश्वरामध्ये जडाचा अंश मात्रही नाही, तर तो शुद्ध आकार आहे. कोण? ईश्वर. कसा आहे? तो शुद्ध आकार आहे. त्याच्या ठिकाणी जडाचा अंश मात्र, कण मात्रही नाही. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या, ईश्वरामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुप्त क्षमता नाही. काय नाहीत? सुप्त क्षमता नाहीत. त्याच्या संपूर्ण शक्ती या प्रकटपणे अस्तित्वात असतात. या जगामध्ये प्रकटपणे अस्तित्वात असतात. त्यामुळे ईश्वराला कृती करण्याची, हालचाल करण्याची आवश्यकता नाही. म्हणून ॲरिस्टॉटलने ईश्वराला
अचल चालक अनमूढ मूवर असं म्हटलेलं आहे. कारण ॲरिस्टॉटलनं काय म्हटलेलं आहे की या विश्वामध्ये, या जगातील प्रत्येकाच्या ठिकाणी आत्मा आहे आणि आत्मा हे कसं तत्व आहे, मूलतः गतीचे तत्व आहे. मूलतः कसे आहे, गतीचे तत्व आहे. त्यामुळे त्यांना गती निर्माण करून देण्यासाठी याची आवश्यकता नाही. म्हणून ॲरिस्टॉटलनं असं म्हटलेलं आहे की ईश्वराच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या क्षमता नाहीत. त्याच्या संपूर्ण शक्ती प्रकटपणे अस्तित्वात असतात आणि त्यामुळे अशा अचल चालक ईश्वराला कोणतीही कृती किंवा हालचाल करण्याची आवश्यकता नाही, गरज नाही. तो स्वतः अचल आहे, पण त्याच्या या स्वरूपामुळे, त्याचं हे जे स्वरूप आहे, कोणतं स्वरूप, अचल चालक अनमूढ मूवर अनमूढ मूवर, त्याचे हे जे स्वरूप आहे त्या स्वरूपामुळे जड द्रव्य आणि आकार, जड द्रव्य आणि आकार यामधून निर्माण झालेले जग आणि त्या जगात असणाऱ्या वस्तू या अनमूढ ईश्वराकडे आकर्षिल्या जातात, अनमूढ ईश्वराकडे आकर्षिल्या जातात. या प्रकारे, अशा प्रकारे ईश्वर स्वतः स्थिर असतानाही, स्वतः कोणतीही हालचाल न करता, स्वतः कोणतीही कृती न करता ईश्वर हा या जगाचा, या विश्वाचा गतिदाता ठरत असतो, म्हणजे गतीची निर्मिती करत असतो. परंतु ही गती निर्माण करून देत असताना ईश्वर स्वतः मात्र कोणत्याही प्रकारची हालचाल किंवा कृती करत नाही. असा हा ईश्वर जगाचा निर्माता नाही, असे ॲरिस्टॉटलचे मत आहे. कारण तो अचल चालक आहे. ॲरिस्टॉटलने मांडलेला ईश्वर कसा आहे, अचल चालक आहे. आणि असा अचल चालक जगाचा निर्माता नाही. ईश्वराप्रमाणेच जग हे सुद्धा कायमच अस्तित्वात असते. ईश्वराप्रमाणे जसे ईश्वर हे कायम अस्तित्वात असते, त्याप्रमाणे ॲरिस्टॉटलच्या मतानुसार जग हे सुद्धा कायमच अस्तित्वात असते. परंतु या जगाला गती मात्र कोणाकडून मिळते, ईश्वराकडून मिळते. असे कोणाचे मत आहे, शेक्सरचे नाही. असे कोणाचे मत आहे, ॲरिस्टॉटलचे मत आहे. आता या ठिकाणी ॲरिस्टॉटलची कारणकल्पना किंवा ॲरिस्टॉटलचे कारण विचार विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे संपलेले आहेत किंवा आपण अभ्यासलेले आहे. आता यानंतर आपणास आजच्या तासिकेतील जो दुसरा मुद्दा अभ्यासावायचा आहे तो आहे आधुनिक तत्त्वज्ञानातील कारण विचार. आधुनिक तत्त्वज्ञानातील कारण विचार हा मुद्दा आपणास अभ्यासावायचा आहे. आधुनिक तत्त्वज्ञानातील कारण विचार हा मुद्दा आपणास आजच्या तासिकेत अभ्यासायचा आहे. आता शीर्षकाकडे पाहिल्यानंतर आधुनिक हा शब्द आपणास दिसत आहे. याचा अर्थ विज्ञान युगात असणारा कारण विचार आपणास अभ्यासावयाचा आहे. आता विज्ञान युगात अभ्यासला जाणारा कारण विचार पाहत असताना आपणास त्याचा संबंध अगोदरच्या कारणकल्पनेशी जोडून पाहावा लागेल आणि मग आपण विज्ञान युगातील, आधुनिक युगातील, आधुनिक तत्त्वज्ञानातील कारण विचार अभ्यासू. ॲरिस्टॉटलच्या विश्वनिर्मिती शास्त्राचा प्रभाव, ॲरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानामध्ये विश्वनिर्मिती शास्त्रासंबंधी जे विचार मांडलेले आहे, जे तत्त्वचिंतन केलेले आहे, त्या तत्त्वचिंतनाचा, त्या विचारांचा म्हणजेच विश्वनिर्मिती शास्त्राचा प्रभाव मध्ययुगीन तत्त्वज्ञानावर फार मोठ्या प्रमाणामध्ये होता. परंतु आधुनिक विज्ञानाच्या उदयानंतर, आधुनिक विज्ञानाच्या निर्मितीनंतर, उदयास आल्यानंतर विश्वाच्या उत्पत्तीविषयीचा ॲरिस्टॉटलचा विचार
ॲरिस्टॉटलचे तत्त्वचिंतन हे मागे पडत गेले. कारण आहे त्याला ॲरिस्टॉटलचे विश्वाच्या उत्पत्ती संबंधीचे विचार, तत्त्वचिंतन, तत्त्वज्ञान आधुनिक विज्ञान काळामध्ये मागे पडण्याचे कारण आहे. कारण आधुनिक विज्ञानामध्ये विश्वाचे स्वरूप जाणून घेण्यासाठी अनुभवाला अधिक महत्त्व दिले गेले. कशाला महत्त्व दिले गेले? अनुभवाला अधिक महत्त्व दिले गेले. परंतु ॲरिस्टॉटलचा जो विश्वाबद्दलचा दृष्टिकोन होता, तो ॲरिस्टॉटलचा विश्वाबद्दलचा दृष्टिकोन प्रयोजनवादी असल्यामुळे आधुनिक काळातील, आधुनिक विज्ञानातील कारणसंबंधी विचारामध्ये ॲरिस्टॉटलचे विश्वाच्या उत्पत्ती संबंधीचे विचार हे मागे पडलेले आपणास दिसून येतात. का? कारण ॲरिस्टॉटलने विश्वासंबंधीचा स्वीकारलेला जो दृष्टिकोन होता, तो दृष्टिकोन कसा होता? प्रयोजनवादी होता. आता ॲरिस्टॉटलने जे कारणासंबंधी, या विश्वासंबंधी, या बदलासंबंधी जे विचार मांडले, जे तत्त्वचिंतन केलेले आहे, त्यात ॲरिस्टॉटलसाठी प्रत्येक बदलामागचा हेतू किंवा अंतिम कारण प्रत्येक बदलामागचा हेतू किंवा अंतिम कारण आणि निमित्त कारण हे महत्त्वाचे होते. प्रत्येक बदलामागचा हेतू, अंतिम कारण आणि निमित्त कारण या गोष्टी ॲरिस्टॉटलसाठी महत्त्वाच्या होत्या. या गोष्टी कोणासाठी महत्त्वाच्या होत्या? ॲरिस्टॉटलसाठी महत्त्वाच्या होत्या. परंतु आपण अगोदरच पाहिलेलं आहे की या गोष्टी आपण मनुष्यनिर्मित वस्तूंना लावू शकतो. या गोष्टी आपण कोणाला लागू करू शकतो? अगदी व्यवस्थितपणे हेतू कारण, निमित्त कारण यांना जे ॲरिस्टॉटलने महत्त्व दिलं होतं, ते महत्त्व हे प्रकार कारणाचे आपण कोणाला लावू शकतो? मनुष्यनिर्मित वस्तूंना लावू शकतो. परंतु आपण निसर्गनिर्मित वस्तूंना किंवा त्यांच्यात होणाऱ्या बदलांना हे दोन कारणाचे प्रकार आपण लावू शकत नाही किंवा त्याच्याशी संबंधित असणारे विश्लेषण आपण करू शकत नाही. परंतु निसर्गातील बदल समजावून घेत असताना अंतिम कारण आणि निमित्त कारण या संकल्पना लागू करणे शक्य होत नाही. निसर्गात होणारे बदल, निसर्गातील गोष्टींमध्ये होणारे बदल, निसर्गातील वस्तूंमध्ये होणारे बदल या संबंधात आपण अंतिम कारण किंवा निमित्त कारण या संकल्पना आपण लावू शकत नाही. का लावू शकत नाही? कारण निसर्गातील बदल कुणीतरी म्हणजे निमित्त कारण आणि कशासाठी तरी म्हणजे अंतिम कारण घडवून आणतो. निसर्गात होणारे बदल हे कुणीतरी घडवून आणतं आणि कशासाठी तरी घडवून आणतं. निसर्गात होणारे बदल, निसर्गात होणारे परिवर्तन हे कोणीतरी घडवून आणत असतं आणि ते कशासाठी तरी घडवून आणत असतं. हा विचार आधुनिक विज्ञान युगामध्ये मान्य होण्यासारखा नाही. ॲरिस्टॉटलचा हा जो विचार आहे की निसर्गातील बदल कुणीतरी घडवून आणत असतं म्हणजे निमित्त कारण आणि ते कशासाठी तरी घडवून आणत असतं म्हणजे अंतिम कारण, हा विचार ॲरिस्टॉटलचा आधुनिक विज्ञानाच्या युगामध्ये मान्य होण्यासारखा नाही. कारण प्रबोधन काळामध्ये विज्ञानाचा जो उदय झालेला आहे, त्या आधुनिक विज्ञान युगामध्ये या विश्वाकडे, या जगाकडे एक अवाढव्य यंत्र म्हणून पाहिले गेले. या विश्वात घटनाक्रम, या विश्वातील घटनाक्रम हे यांत्रिकपणे घडत असतात. या विश्वात ज्या काही घटना घडत असतात, ज्या काही गोष्टी घडत असतात, या सर्व गोष्टी या यांत्रिकपणे घडत असतात किंवा निसर्ग नियमांना
अनुसरून घडत असतात, असा दृष्टिकोन आधुनिक विज्ञानामध्ये मांडला गेला की निसर्गातील, जगातील प्रत्येक बदल हा यांत्रिकपणे होत असतो किंवा तो बदल हा निसर्ग नियमाला अनुसरून होत असतो, असा विचार, असा दृष्टिकोन आधुनिक विज्ञानामध्ये समोर आलेला आहे. म्हणून आधुनिक काळात ॲरिस्टॉटलचा प्रयोजनवादी सिद्धांत, प्रयोजनवादी विचार, प्रयोजनवादी तत्त्वचिंतन याची जागा विज्ञानाच्या यांत्रिक दृष्टिकोनाने घेतलेली आपणास दिसून येते. मग या आधुनिक तत्त्वचिंतनामध्ये, आधुनिक तत्त्वज्ञामध्ये कोणती कारण कल्पना मांडलेली आहे आणि कोणी मांडलेली आहे, तर त्यात आपणास प्रामुख्याने डेव्हिड ह्यूम हा तत्त्वचिंतक दिसून येतो. आपण या पुढील तासिकेमध्ये डेव्हिड ह्यूम हा एक मुद्दा आपणास अभ्यासायचा आहे आणि दुसरा मुद्दा आहे कारण कल्पनेसंबंधी वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे, हा दुसरा मुद्दा अभ्यासायचा आहे. हे दोन मुद्दे आपण अभ्यासल्यानंतर आपलं दुसरं प्रकरण पूर्णतः संपेल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण जो भाग घेतलेला आहे, अध्यापन केलेलं आहे, याच्याशी संबंधित आपल्या काही अडचणी असतील, समस्या असतील किंवा काही भाग समजलेला नसेल, एखाद्या शब्दाचा अर्थ कळालेला नसेल, तर आपण आपल्या समस्या अडचणी माझ्या यूट्यूब चॅनलच्या चॅटबॉक्समध्ये आवर्जून पाठवावे. आपल्या अडचणींचं समाधान, त्याचं उत्तर देण्याचं कार्य मी निश्चितच मनापासून करेन. कारण विद्यार्थी मित्रांचे प्रश्न सोडवणे हे माझ्यासाठी खूप सौभाग्याचं काम असेल आणि विद्यार्थी जेवढे मला आपलं समजतील तेवढं मी आपणास आपला समजतो. म्हणून विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने आपल्या अडचणी माझ्यापर्यंत पोचवा. आपल्या अडचणींचं निश्चितच मी समाधान करेन. परंतु जर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पाहत असताना आपल्या मनात, आपल्या हृदयामध्ये किंचितसं जरी असं वाटलं की या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास तत्त्वज्ञानविषय किंवा हा घटक समजण्यासाठी मदत होत आहे, तर माझ्या यूट्यूब चॅनलला आपण मनमोकळेपणाने सबस्क्राईब करावे. आजच्या आपल्या अमूल्य अशा सहकार्यासाठी सर्व विद्यार्थी मित्रांचे खूप खूप आभार. धन्यवाद.